यशस्वी क्रिएटिव्हजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला एका कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे शिवायला आणि साडीही पिको फॉलला आलेली आहे. तर ही आहे साडी. अंदाजा ही साडी कितीची असेल कोणी सांगू शकेल का? ओके, तर काय करते मीच सांगते तुम्हाला. तर ही साडी फक्त ऑनलाईन ही 180 रुपयाला मागवलेली आहे. तर या साडीच्या रेटवर न जाता या साडीचा लुक तुम्ही पाहू शकता, सुंदर आहे. आणि साडीची खासियत काय असते, साडीचा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तो ब्लाऊज कसा उतरतोय किंवा तो ब्लाऊज कसा दिसतोय यावर आपल्याला साडीचं लुक दिसतं. साडी कितीही सुंदर असू दे किंवा किती हलकी असू दे किंवा भारी असू दे, साडीचा जर ब्लाऊज एकदम छान असेल, घालणारा जर एकदम व्यवस्थिशीर घालत असेल तर कुठल्याही साडीला लुक हा मस्तच येतो. तर ही जी साडी आहे, तर आता या साडीला मला फॉल पिकोही करायचा आहे आणि ब्लाऊजही शिवायचा आहे. तर हा आहे आपला ब्लाऊज, प्रिन्सेस कट आहे. आणि त्याच कस्टमरचे माझ्याकडे 2 टॉप आलेले आहेत. हे 2 जे काही टॉप आहेत ते पण माझ्याकडे अल्टरला आले आहेत. काही नाही, याला याची हाईट कमी करायची आहे आणि ही लेस काढून ही अशी वरी बसवायची आहे. आणि हा जो टॉप आहे त्याला आपल्याला हा स्लीवलेस आहे, त्यामुळे याला नेटच्या बाह्या बसवायच्या आहेत. तर असे 2 टॉप माझ्याकडे एकतर अल्टरला आलेले आहेत. आणि हा जो आता साडीचा जो ब्लाऊज आहे तो कसा काढायचा आहे तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आपली साडी असती साडीचा ब्लाऊज कुठून मोजायचा असतो, तर हा आपला आहे सरळ टेप आणि हा आहे सरळ टेपचा उलटा भाग. तर या सरळ टेपच्या उलट्या भागाला इथून असतो तो आपला इंचाचा भाग असतो आणि इथून असतो तो सेंटीमीटर असतो. तर हे पहा, हे जे काही 1 2 3 जे हे काही छोटे छोटे अंक आहेत, एकदम छोटे छोटे अंक आहेत, 1 2 3 4, हे ते आहेत आपले सेंटीमीटर. तर 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो. तर हे पहा, आता ही जी काही साडी आहे ही आहे साडी. तर आपल्याला साडीचा पदराकडला भाग सोडून हा ब्लाऊज पीस कडला भाग घ्यायचा आहे. तर या साडीला विदाऊट ब्लाऊज आलेला नसतो, रनिंग असतो, त्यामुळे तुम्हाला समजणार नाही. तर आपण टेपने मोजून याचा ब्लाऊज कट करूत आपण. तर हे पहा, ही जी बाजू आहे तर ह्या टेपने ही बाजू 80 सेंटीमीटर घ्यायची आहे. किती? 80 सेंटीमीटर. 34-35 इंचापर्यंतचा जो ब्लाऊज असतो त्याला आपल्याला 80 सेंटीमीटर ब्लाऊज हा बस होतो. 40-45 सेंटीमीटरच्या इंचाच्या ब्लाऊजला तुम्हाला हाच ब्लाऊज पीस 90 किंवा 100 असा, 90 घेतला तरी खूप होतो. तर आपल्याला हा जो ब्लाऊज पीस आहे तो 80 सेंटीमीटर कट करून घ्यायचा आहे. तर हा झाला 80 सेंटीमीटर. टेपने मोजला तर 80 सेंटीमीटर आणि हाताने मोजला तर हे पहा, एवढा हा येतो असेल. एवढी ही नॉर्मल घडी पडते जी आपली बाहीची रुंदी निघत असते. ओके, तर हा जो आहे तो 80 सेंटीमीटरचा तुकडा आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुकडा कसा कट करून घेणार? आधी हा ब्लाऊज पीस असा सरळ मध्ये काढायचा. आपण जेव्हा ब्लाऊजची घडी घालतो त्यावेळेस ती घडी सरळ येते का नाही हे बघायचं घडी टाकताना. तर आता ही ब्लाऊजची घडी झालेली आहे आणि आपण याला आता कट करून घेणार आहे.
अशा प्रकारे ही घडी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हे दोन्ही हात असे हे दोन्ही जे भाग आहेत ते आपल्या पोटामध्ये असे धरून ठेवायचे आहेत। हा भाग तुम्ही उचलून घेतला तरी चालतो। अशाच प्रकारे तुम्ही पण कटिंग ही सरळ ब्लाऊजची करू शकतात। ब्लाऊजमध्ये क्रॉसपणा येणार नाही किंवा कोस येणार नाही। साडीमध्ये कोस आला तर तो कोस सरळ रेषेमध्ये असा सोडून तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तो कट करून घ्या। तर हे पहा, आपण हा जो ब्लाऊज कट केलेला आहे तो एकदम असा सरळमध्ये कट झालेला आहे। तर हा आहे पेपर। पेपरची घडी आपल्याला आपल्या समोरून बंद बाजूची आणि समोरच्या साईडला ही ओपन अशी असली पाहिजे। पेपरची घडी ही आपल्या साईडला बंद बाजू आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ हा बघा। ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच। 13.5 इंचाला टिक मार्क करा आणि 1 इंच शिलाई मार्जिन साठी ऍड करा। छाती घेर आहे 34 इंच। 34चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला। तर चौथा भाग कसा काढणार? 4 ह्याच्यात टेप फोल्ड करणार आणि जो चौथा भाग येईल त्याला आपण इथे घ्यायचा आहे। 8.5 इंच। 8.5 इंचावर एक मार्किंग करा, 2 इंचावर एक मार्किंग करा। तर आता आपल्याला खाली कमर घेर पण घ्यायचा आहे। कमर घेर आहे 30 इंच। 30चा अर्धा होतो 15, 15चा अर्धा होतो 7.5 इंच। 7.5 इंचावर एक मार्जिन टाकायचे आहे आपल्याला आणि 7.5 मध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहेत आणि 2 इंचामध्ये आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे आणखी 2 इंच ऍड करायचे आहे त्यात। आणि हे 2 लाईन अशा जुळवायच्या आहेत। या आपल्याला खालची जी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे तिथून आपण हे पूर्ण असे मार्किंग करून घेणार आहे। आपल्या ब्लाऊजचा शोल्डर येतो आहे 11.5 इंच। 11चा अर्धा भाग येतो 5.5 इंच। तर 5.5 इंच हा ठीक आहे, त्यामुळे यात काही कमी जास्त करायचं नाहीये। तर आपल्याला समोरच्या गळ्याची रुंदी आणि मागच्या गळ्याची रुंदी ही कमीच ठेवायची आहे। त्यामुळे मी फक्त 1.25 इंच किंवा 2 इंचच घेते। तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल तर हा समोरचा गळा मी 1.25 इंचामध्येच टाकते, का तर हा मोंड्यापासून खाली उतरत नाही। आणि आपल्या ब्लाऊजचा मोंढा आहे 6 इंच। 6 इंचावर एक मार्किंग करायचे आहे। 6 इंचावरून इथे अशी एक मार्किंग करायची आहे आणि या 2 रेषा अशा जुळवायच्या आहेत। समोरचा गळा आहे 6 इंच। 6 इंचावर एक आपण मार्किंग करून घेणार आहे आणि खालून आपल्याला समोरच्या गळ्याची जी मार्किंग आहे ती अशी रुंदी 2.5 इंच ठेवायची आहे। किती? 2.5। वरी 2 इंच, 1.25 इंच आणि खाली 2.5 इंच। तर हे दोन्ही असे आपल्याला कॉर्नर जुळून घ्यायचे आहेत आणि 1 इंचावर आपल्याला इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा भाग असा गोल करायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीत, याला कुठलाही हे घ्यायची गरज नाहीये। आणि हा इथला जो मोंडा आहे तो आपल्याला आता फक्त घ्यायचा आहे 1.5 इंच। 1.5 इंचामध्ये आपल्याला समोरच्या पार्टला 1.25 इंच मध्ये असतो। मोंढा हा 1.25 इंच मध्ये असतो। त्यामुळे आपला आहे 6 इंचाचा मोंढा, तर आपल्याला 3 इंचावर हा टेप असाच फोल्ड करायचा आहे आणि इथे एक मार्जिन टाकायचे आहे। इकडून हे धरल्यावर जो काही येईल त्यामध्ये आपल्याला इथूनही टेप असा फोल्ड करायचा आहे आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायची आहे। आणि याची गोलाई जुळवण्यासाठी आपल्याला या मार्किंगच्या आधारे असं गोल पूर्ण करायचं आहे। अशा पद्धतीने
प्रिन्सेस कटला आपल्याला 4.5 किंवा 4 इंच मध्ये मधल्या डॉट टाकायचा असतो. 4.5 इंचामध्ये आपण हा जरी डॉट टाकला तर या डॉटची ही लेंथ अशी 4 पर्यंत आपल्याला मोजायचा आहे. वरून जर घेतला तर हा 10 इंचावर डॉट टाकायचा आहे. सेंटर पॉइंट हा डॉटचा 10 इंचावर घ्यायचा आहे आणि ही लाईन इथे सरळ मध्ये आता मारून घ्यायची आहे. आपल्याला सरळ मध्ये मारून घेतल्यावर आपल्याला इकडल्या डॉटला 1 इंच आणि इकडून 1 इंच असे ही दोन्ही सोडायचे आहेत. आणि जेव्हा आपण हा मोंढा आहे, मोंढ्याचा हा सेंटर पॉइंट आहे, सेंटर पॉइंटच्या अर्ध्या इंचाच्या भागाने हा जो गोल आहे तो असा कंप्लीट करायचा. अशा पद्धतीने. आणि ही जी गोलाई आहे ती अशी सरळ रेषेमध्ये घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही अशी जुळवायची आहे. तर हा आपला होतो प्रिन्सेस कट. प्रिन्सेस कटला हा कट अर्धा इंच असा वर असतो. हा भाग सरळ घेतला तरी चालतो. हा एवढासा कपडा असतो तो मार्जिनमध्येही सरळ येऊन जाईल, त्यासाठी इकडलाही भाग तुम्ही सरळ ठेवू शकता. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर मी नेक्स्ट अजून एकदा समजून सांगते. या डॉटची लेंथ आहे 4 इंच. वरून जर धरलं तर याची लेंथ आहे 10 इंच. समोरचा गळा आहे आपला 6 इंच, मोंढा 6 इंच. मागच्या गळ्याची ही गोलाई आहे आपली 1.5 इंच. समोरच्या गळ्याची गोलाई आहे ही 1.25 इंच. शिलाई मार्जिन आहे आपली 2 इंच. खालून 4 इंच शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्रा वाढवलेली आहे. 2 इंच शिलाई मार्जिन, 2 इंच डॉट साईड. हा जो डॉट मध्ये जो काही भाग गेलेला आहे 2 इंच, त्यासाठी ही आपण शिलाई मारून घेतलेली आहे. अशा प्रकारे हा डॉट आपला कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला हा आकार दिला तर हा आकार लक्षात नाही येणार. या भागाचा इकडला जो भाग असतो त्यालाही आकार असतो. तर आता आपण मागचा आणि पुढचा भाग असा कट करून घेणार आहे. समोरच्या भागाची गोलाई मी कट करून घेतलेली आहे. मागचा पार्ट जो काही एक्स्ट्राचा आहे तो मी आता कट करून घेणार आहे. 7.5 मध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घेतले तर 9.5 इंच येत आहे. 9.5 इंचाला मी इथे एक मार्किंग करून घेणार आहे आणि उरलेला भाग असा कट करून टाकणार आहे मी इथे. या दोन्ही भागाची अशी आपल्याला पेपर कटिंग करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला इथल्याही भागाची ही कटिंग करून घ्यायची आहे. ही झाली आपली प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग.